एका शिक्षकाने आयुष्यभर विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचा धडा दिला, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं आणि आज त्याच शिक्षकाचं नाव नीट पेपर फुटी प्रकरणात चर्चेत आहे. पण खरंच हा माणूस असा असू शकतो का? लातूरच्या शिक्षण विश्वात गेली अनेक वर्ष आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे RCC पॅटर्नचे संस्थापक आणि केमिस्ट्रीचे गोल्ड मेडलिस्ट शिवराज मोटेगावकर. आज त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या चर्चेमुळे विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं आहे. कारण हा प्रवास कुठल्याही शॉर्टकटचा नव्हता. हा प्रवास होता संघर्षाचा, कष्टाचा आणि विद्यार्थ्यांवरील निस्सीम प्रेमाचा. एक काळ असा होता जेव्हा शिवराज मोटेगावकर सर सायकलवरून गावोगावी फिरायचे, घरोघरी जाऊन ट्युशन्स घ्यायचे, दिवस रात्र मेहनत करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखवायचे. त्यावेळी ना मोठी इमारत होती, ना मोठा स्टाफ, पण एक जिद्द होती. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही डॉक्टर, इंजिनियर बनवायचं. आणि त्याच जिद्दीमधून उभा राहिला RCC पॅटर्न, जिथून हजारो विद्यार्थी घडले, अनेक कुटुंबांचं आयुष्य बदललं, गरीब घरातील मुलांनी मोठी यश मिळवली. विशेष म्हणजे इतकं नाव, इतकं यश मिळूनही सर आजही तितक्याच समर्पणाने शिकवतात. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार सरांसाठी शिक्षण हा व्यवसाय नाही, ती एक साधना आहे. मात्र आता नीट पेपर फुटी प्रकरणात त्यांचं नाव समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही जण निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहेत, तर हजारो विद्यार्थी आणि पालक सरांवर पूर्ण विश्वास व्यक्त करत आहेत. कारण ज्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा शिकवला, स्वतःच्या कष्टावर उभं राहण्याची प्रेरणा दिली, अशी व्यक्ती चुकीच्या मार्गाने जाईल का? हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे. सत्य काय आहे हे तपासानंतर स्पष्ट होईलच, पण एका संघर्षातून उभ्या राहिलेल्या शिक्षकाचा प्रवास आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कॅमेरामॅनसह मी, लाईव्ह आवाज 24 न्यूज.